जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कारंजा येथे भेट देण्याची शक्यता। कारंजा येथील 192 कोटीच्या ड्रग प्रकरणामध्ये एका वकिलासह एकूण 5 आरोपीला अटक। बापू विनोबाच्या कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील 192 कोटीचे ड्रग प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजत वाजत असताना 192 कोटीच्या मॅफेड्रॉन प्रकरणामध्ये आतापर्यंत नागपूर येथील महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे अधिकाऱ्यांनी एकूण 5 आरोपीला अटक केली असून यात पियुष मोटवाणी या वकिलाचा समावेश आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये वैभव अग्रवाल, यश बनगरे, सोहम धायगोडे, वकील पियुष मोटवाणी, असीम शेख यांचा समावेश आहे। बापू विनोबांच्या या कर्मभूमी 192 कोटी किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज सापडल्याने देशात सर्वत्र खळबळ माजली आहे। नागपूर विभागाचे पोलीस महासंचालक संदीपजी पाटील यांनी कारंजा येथे भेट दिली होती। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कारंजा येथील घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन कारंजा येथे तळ ठोकून असून त्यांनी कारंजाचे ठाणेदार महेश भोरटेकर व तेथील 6 पोलिसांची मुख्यालय उचल बांगडी केलेली आहे व नागेश कुमार यांची कारंजाचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।